सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झालेली आहे आणि या घसरणीमध्ये आणखी वाढ होऊ शकते। जागतिक बाजारामध्ये एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक घसरण झाली आहे। 1 जानेवारी 2026 पासून 24 कॅरेटचं सोनं 20,000 रुपयामध्ये मिळणार आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला आता सोनं खरेदी करणं परवडणार आहे। जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायचं असेल, तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला व्यापार युद्ध संपलेलं आहे, त्यामुळे सोन्याची आयात निर्यात सुरू झालेली आहे। त्यामुळे सोन्याचा वाढलेला भाव एकंदरीत आता घसरायला सुरुवात झालेली आहे। सर्वसामान्य नागरिकांना आता सोनं खरेदी करणं 100% परवडणार आहे। बघा ग्राहकांना आज सकाळी सराफांचे बाजार उघडलेले होते। सराफांचे बाजार उघडताच सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण आहे। त्यामुळे यावर्षी म्हणजेच या ठिकाणी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सोन्याच्या बाजारामध्ये सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी उलथापालट सुद्धा होणार आहे। सर्वसामान्यांचं स्वप्न या ठिकाणी 100% पूर्ण सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांना भरपूर दिवसांपासून 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्याने सरासरी 1,35,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता, परंतु ग्राहकांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून 1,35,000 रुपयांचा टप्पा पूर्ण करणार असून या ठिकाणी तोंडावरती घसरणार आहे। बघा याची सुरुवात आजपासून झालेली आहे, म्हणजेच आज सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालट पाहायला मिळालेली आहे। 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत, त्यासोबत 22, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। तर या घसरणीमुळे आज पुणे शहरांमध्ये सरासरी 12,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळा सोनं खरेदी करण्यात आलेला आहे। सोलापूर असेल, अमरावती, परभणी, बीड, अकोला, नांदेड असेल, जालना असेल, धुळे असेल, अमरावती, यवतमाळ, तर अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। सर्वसामान्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण सुद्धा होतच आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। परंतु ग्राहकांना सोन्याचे वाढलेले भाव अचानक कशामुळे घसरत आहेत आणि येणारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी घसरण कशामुळे होणार आहे, हा प्रश्न सर्व ग्राहकांच्या मनामध्ये पडलेला असेल। तर बघा ग्राहकांना हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणं 100% साहजिकच आहे, कारण सोने हा एक सुरक्षित धातू असतो आणि आपल्याला आपल्या आई वडिलांनी असतील, आपल्या आजोबांनी असेल, आपल्या पंजोबांनी असतील, तर यांनी सांगितलेलं असतं की सोनं हा एक सुरक्षित धातू असतो आणि सोन्याचे भाव कंटिन्यू वाढत जातात, सोनं कधी पण उतरत नसतं। परंतु ग्राहकांना हा अंदाज आज खऱ्या अर्थाने खोटा ठरलेला आहे, हा अंदाज आज खऱ्या अर्थाने चुकीचा सुद्धा ठरलेला आहे, कारण सोन्याने जसा रॉकेटचा स्पीड घेतलेला होता तसंच रॉकेटच्या स्पीडने सोनं घसरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सध्याच्या स्थितीला सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे, कारण भरपूर दिवसांपासून भरपूर ग्राहक सोनं खरेदी करण्याचा फक्त विचार करत होते, परंतु भाव पाहून, सोन्याचा भाव ऐकून या ठिकाणी आश्चर्यचकित होत होते। परंतु यापुढे कोणत्याही ग्राहकांना चिंता करायची गरज नाही, काळजी करायची गरज नाही। तुमच्या मुलीचं शुभकार्य असेल, लग्न असेल, साखरपुडा असेल किंवा तुमच्या घरामधील महिलांना सोनं खरेदी करायचं असेल, याच्यामध्ये गळ्यातला असेल, डोरला असेल, नाकामधील नथनी असेल, हातामध्ये अंगठ्या असतील, 24 कॅरेट, 22, 18, 14 कोणत्याही प्रकारच्या कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, आता तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही, तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये आपण अनुभवी सराफांचा सल्ला घेतलेला आहे, त्यासोबत सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासकांचा सल्ला घेतलेला आहे आणि ज्यांनी 20-20, 30-30 वर्ष या सोन्याचा व्यापार केलेला आहे, तर अशा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अंदाज घेतलेला आहे। तर एकंदरीत नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2026 मध्ये सोन्याचा भाव काय असेल, एकंदरीत तुम्हाला किती हजार रुपयांमध्ये 24 कॅरेटचा 1 ग्रॅम
सोनं, 10 ग्रॅम सोनं, 1 तोळा सोनं कशा पद्धतीने मिळणार आहे त्याविषयी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. ती माहिती सुद्धा पाहून घेऊयात. परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी असणार आहे. कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर चांदीमध्ये सर्वात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. चांदीने 2 लाखांचा टप्पा पूर्ण केलेला आहे. बघा ग्राहकांना चांदीला कोणीही विचारत नव्हतं, परंतु सोन्याच्या भावापेक्षा चांदी दुपटीने तिपटीने सुद्धा वाढत आहे. त्यामुळे जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी नवीन वर्षामध्ये या ठिकाणी धोक्याची घंटा असणार आहे. कारण चांदी लगेच खरेदी केली तर तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो. परंतु ग्राहकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार तर या निर्णयामुळे सरकारने असे एक चांदीवरती निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयामुळे चांदी रॉकेटच्या स्पीडने वाढत आहे. बघा जर तुम्हाला किलोमध्ये चांदी खरेदी करायची असेल, तुम्हाला चांदी भारामध्ये खरेदी करायची असेल तर ती चांदी कोणत्या तारखेपासून खरेदी केली तर तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही. तुम्हाला कमी पैशांमध्ये 1 किलोची चांदी, काही भारांची चांदी मिळून जाणार आहे. त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे. ती तारीख सुद्धा पाहणार आहोत. परंतु ग्राहकांना 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल, तुमच्या मनामध्ये विचार येत असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. कारण सर्वसामान्यांचं स्वप्न, सोने खरेदी करण्याचं स्वप्न या ठिकाणी आजपासूनच पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे. नवीन वर्ष अजून सुरू होणार आहे. त्याच्या अगोदरपासूनच सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळत आहे. परंतु ग्राहकांना एकंदरीत तुम्हाला नवीन वर्षामध्ये 24 कॅरेटचा 10 ग्रॅम सोनं म्हणजे 24 कॅरेटचा 1 तोळा सोना किती हजार रुपयांमध्ये मिळू शकतो या ठिकाणी त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे. ती माहिती सुद्धा आपण पाहून घेऊया. त्यासोबत चांदीचा काय भाव असेल, नवीन वर्षामध्ये चांदी किती भावामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे. ती माहिती सुद्धा पाहणार आहोत. तर बघा ग्राहकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला अमेरिका, चीन असेल, युरोप असेल तर अशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार युद्ध सुरू होता. तर ते व्यापार युद्ध सध्याच्या स्थितीला थांबलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेमधून आणि ब्राझीलमधून या सोन्याची आयात निर्यात सुरू झालेली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये खाणींमधून सुद्धा सोनं सापडत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्य असेल, संपूर्ण भारत देश असेल तर या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये जास्त सोनं आहे आणि ग्राहकांकडे कमी सोनं आहे. त्यामुळे सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होत आहे. त्यासोबतच मित्रांनो सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर ओडिशा राज्यामध्ये अगोदर सोन्यांच्या 2 खाणी सापडलेल्या होत्या. तर या 2 खाणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सापडलेलं आहे आणि आता तिसरी खाण कालच सापडलेली आहे. तर या तिसऱ्या खाणीमध्ये सुद्धा शुद्ध सोनं सापडलेलं आहे. तर हे सोनं कुठलं आहे तर या ठिकाणी पहा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जे आपले पूर्वज होते तर ते पूर्वज काय करायचे की सोनं जमिनीच्या खाली गाडून ठेवत होते. याच्यामध्ये मोठमोठ्या पेट्यांमध्ये सोनं ठेवलं जायचं आणि ते सोनं सध्याच्या स्थितीला सरकार काय करत असतं की वेगवेगळे मुरुम काढण्यासाठी, वेगवेगळ्या तेलांच्या खाणी पाहण्यासाठी सरकार या ठिकाणी खोदकाम करत असतं. तर ते खोदकाम करताना मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला या ठिकाणी खजिना सापडल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी सोन्यांच्या खाणी सापडल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. तर सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सापडत आहे आणि या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या सोन्याचे भाव कमी करून हे सोनं जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात सुद्धा येतच आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधून जास्तीत जास्त मतदान दिलं जात असतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ग्राहकांना खुश करण्यासाठी, ग्राहकांचं मन जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हे सोनं कमी रेटने सुद्धा या ठिकाणी विकायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु ग्राहकांना या ठिकाणी 1 जानेवारी पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अजून सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळणार आहे, सर्वसामान्यांना कशा पद्धतीने सोनं खरेदी करता येणार आहे, या ठिकाणी सरकारने काय निर्णय घेतलेला आहे आणि हे सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहे, तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण लगेच पाहणार आहोत. त्यासोबत नवीन वर्षांमध्ये काय भाव असणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे. ती माहिती सुद्धा सांगत आहे. तर बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये या सोन्यासंबंधित कॅबिनेटची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमधून या सोन्यावरती एक असा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. तर हा निर्णय लागू करण्यात आल्यामुळे सोन्याचे भाव घसरत आहेत आणि चांदीचे भाव वाढत आहे. बघा, हा
निर्णय कोणता आहे की या निर्णयामुळे सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप होत आहे। सध्याच्या स्थितीला सोन्याची जी गुपित उघड होत आहेत, तर सोन्याचं कोणतं गुपित उघड होत आहे, काय भाव आहे, कशामुळे गुपित उघड होत आहे, सोन्याचे रेट कशामुळे पडत आहेत, तर या प्रश्नांची उत्तरे सुद्धा लगेच पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही, तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा पडणार नाही। परंतु ग्राहकांनो, आज सकाळपासून आमच्याकडे भरपूर कॉल आलेले आहेत, भरपूर मेसेज आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून विचारपूस सुद्धा केली जात आहे की आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जुनं सोनं आहे, आमच्या पूर्वजांचं सोनं आहे, तर ते सोनं आम्ही मोडायचं का तशाच पद्धतीने राखून ठेवायचं, कारण सोन्याचे बाजार घसरत आहे, सोन्याचे भाव पडत आहे। त्यामुळे ज्यांनी अगोदर सोनं करून खरेदी करून ठेवलेलं होता, ज्यांच्याकडे जुनं सोनं होता, तर त्यांच्या मनामध्ये सध्याच्या स्थितीला धाकधुकीचं वातावरण तयार झालेलं आहे, त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल तर ते सोनं मोडायचं की तसंच राखून ठेवायचं आहे, त्याविषयी सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, ते सुद्धा आपण लगेच सांगतो। बघा, ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल आणि ज्यांना सोनं मोडायचं असेल, तर या दोघांनी सुद्धा या ठिकाणी सोनं खरेदी करण्याच्या अगोदर आणि सोनं मोडण्याच्या अगोदर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला योग्य माहिती मिळणार आहे आणि या ठिकाणी तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर ग्राहक काय करतात की सोन्याचे भाव घसरत आहेत, लगेच खरेदी करायला जातात। जर तुम्ही अशा पद्धतीने चुका करत राहिलात तर 100% तुमचा तोटा होऊ शकतो। परंतु ग्राहकांना, जे ग्राहक अभ्यासपूर्ण माहिती घेतात, अशा चॅनलच्या माध्यमातून माहिती घेतात की ज्या चॅनलचा अंदाज हा 100% खरा ठरत असतो। बघा ग्राहकांना, आपण काही दिवसांपूर्वी अंदाज दिलेला होता की चांदी रॉकेटच्या स्पीडने वाढणार आहे, परंतु त्यावेळेस भरपूर ग्राहकांना वाटलं की ही बातमी खोटी आहे। परंतु ग्राहकांना, आम्ही अनुभवी सराफांचा सल्ला घेतलेला होता, जे सोन्यावरती वर्षानुवर्ष व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांचा सल्ला घेतलेला होता आणि त्यानंतरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सोडलेला होता आणि तो व्हिडिओ 100% योग्य होता। सध्याच्या स्थितीला तुम्ही त्याचे रिझल्ट सुद्धा पाहू शकता। आपण अंदाज दिलेला होता की चांदी रॉकेटच्या स्पीडने पळणार आहे, त्यामुळे लगेच चांदी खरेदी करून ठेवा। त्यावेळेस ज्यांनी चांदी खरेदी करून ठेवले तर ते सध्याच्या स्थितीला आपल्यावरती खुश झालेले आहेत। आपला अंदाज 100% खरा ठरत असतो, कारण या ठिकाणी वरिष्ठ जे अधिकारी असतात, म्हणजे सोन्यांच्या खाणींचे जे मालक असतात, तर त्या खाणींच्या मालकांना याची अगोदरच कल्पना मिळत असते आणि त्यांच्याकडून आम्ही ही माहिती घेतच असतो। त्यामुळे आता सुद्धा जी माहिती आलेली आहे ती माहिती काळजीपूर्वक ऐका, अन्यथा तुम्ही परत डोक्याला हात लावून 100% बसणार आहे। आता बघा ग्राहकांना, नवीन वर्षांमध्ये सोनं आणि चांदा कशा पद्धतीने याचे भाव राहणार आहे त्याविषयी माहिती देत आहे। बघा, जसा तुम्हाला अंदाज रॉकेटच्या स्पीडने चांदीवाढीला दिलेला होता, तशाच पद्धतीने रॉकेटच्या स्पीडने या ठिकाणी सोनं घसरणार आहे। बघा ग्राहकांना, एकंदरीत नवीन वर्षामध्ये सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे। सरकारने याच्यावरती एक निर्णय लागू केलेला आहे, त्या निर्णयामुळे या ठिकाणी चांदीचे भाव वाढत आहेत आणि सोन्याचे भाव घसरत आहेत। त्यामुळे घरामध्ये कोणाचं लग्न कार्य असेल किंवा तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न असेल तर ते आता या ठिकाणी पूर्ण होत आहे। तुम्हाला यापुढे वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा ग्राहकांना, सोने हा एक सुरक्षित धातू असतो, कारण जर विचार करायला गेला तर आपण लोखंडामध्ये गुंतवणूक करत नाही, आपण वेगवेगळ्या कोणत्याही तांबे असेल, पितळ असेल, अशा धातूंमध्ये गुंतवणूक करत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की भविष्यामध्ये पितळ आपल्याला जास्त पैसे कमवून देणार नाही, तांबे आपल्याला जास्त पैसे कमवून देणार नाही, लोखंड सुद्धा आपल्याला जास्त पैसे कमवून देणार नाही। जेवढी आपण गुंतवणूक करू त्याच्यापेक्षा थोडेफार जास्त पैसे मिळू शकतात, परंतु आपल्याला कसं असतं की जास्त आपल्याला व्याजदर मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण गुंतवणूक करत असतो। तर आपण कोणते धातू निवडतो, तर तो धातू म्हणजे सोने। परंतु सोने हा एक सुरक्षित जरी धातू असला तर काही वेळेस हा धातू धोकादायक सुद्धा ठरत असतो। त्यामुळे ग्राहकांना, रोज तुम्ही सोन्याच्या संबंधित अपडेट राहिलं पाहिजे। जर तुम्ही रोज सोन्याच्या संबंधित अपडेट राहिला तर तुम्हाला भविष्यामध्ये मोठ्यातला मोठा व्याजदर या ठिकाणी मिळू शकतो आणि ज्यांना खरेदी करायचं आहे तर त्यांनी कधी खरेदी केल्यानंतर फायदा होईल त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे। बघा ग्राहकांना, या ठिकाणी काही महत्त्वाचे अपडेट आलेले होते, त्या महत्त्वाच्या अपडेट सांगितल्या। आता आपण सोन्या चांदीचे भाव लगेच बघून घेऊया। तर बघा ग्राहकांना, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख सरासरी 34,000 रुपयांच्या आसपास गेलेला आहे। 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,000 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,000 आणि या ठिकाणी 14 कॅरेट सोन्याचा भाव 1,03,000 रुपये। म्हणजेच पाहायला गेला तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोनं 1,35,000 रुपयांच्या पुढे होता। मागच्या या नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यामध्ये घसरण झालेले आहे, डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा घसरण झालेली होती, परंतु नवीन वर्षामध्ये परत एकदा सोन्याचे भाव कितीपर्यंत घसरतील याकडे पाहणं लक्षात घेणं आहे। बघा ग्राहकांना, सध्याच्या स्थितीला अनुभवी सराफांनी
लोकांनी त्यासोबत वर्षानुवर्ष व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनं सध्याच्या स्थितीला जरी वाढत असलं तर नवीन वर्षानंतर या भावामध्ये सरासरी अजून 200-300 रुपयांची घसरण होण्याची दाट शक्यता आहे. अजून सोन्याचे भाव घसरतीला अशा पद्धतीने माहिती मिळत आहे. बघा, मागच्या एका महिन्यामध्ये 10,000 रुपयांची घसरण झालेली होती. त्यामुळे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 1 जानेवारी नंतर 2,000 ते 3,000 रुपयांची घसरण होऊ शकते. त्यानंतर जो अंदाज नवीन येणार आहे तो नवीन अंदाज सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु चांदी खरेदी करायची असेल तर थोडा विचार करा. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे. तर बघा ग्राहकांनो, आजचे आपण सोन्या चांदीचे भाव, चांदीचे भाव या ठिकाणी पाहिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला आजची लेटेस्ट अपडेट दिलेली आहे. परंतु ग्राहकांनो, जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करायची असतील तर त्याच्या अगोदर आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोने चांदी खरेदी करायची आहे. आम्ही हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे, म्हणजेच हा व्हिडिओ शैक्षणिक दृष्ट्या माहितीच्या उद्देशाने बनवलेला आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या आधारावरती तुम्ही सोनं खरेदी करू नका. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर खरेदी करा, जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही, तुमचं नुकसान होणार नाही.